आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3528वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. नये जरी काही तरी भलतेची वाही, तरी भलतेची वाही, मनविल्या दास कोणी न धरी वेटीस, कोणी न धरी वेटीस, समर्थाच्या नावे भलतैसे विकावे, भलतैसे विकावे, तुका मने सत्ता वरी असे त्या भोवता, वरी असे त्या भोवता, मनविल्या दास कोणी न धरी वेटीस, कोणी न धरी वेटीस. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, नये जरी काही तरी भलतेची वाही. कारण महाराज या पहिल्या चरणामधून सांगतात, ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही त्या गोष्टीबद्दल आपण बोलणे म्हणजे भलतंच बोलणे, म्हणजे खोटं बोलणे. आता उदाहरणादाखल जर पाहायचं म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे का, आपल्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे का, हे प्रामाणिकपणे आपण आपल्या जीवनामध्ये कबूल करावे. झाली नसली तर करून घेण्याचा प्रयत्न करावा. पहिली गोष्ट, आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताचे दासच झालोत किंवा नाही, हे प्रत्येकानं त्याच्या जीवनामध्ये आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मात्र हे आत्मचिंतन न करता तुम्ही जगाला उपदेश करून आलात. नये जरी काही तरी भलतेची वाही. तुम्हालाच अजून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आलात, कुठं तुमच्या जीवनामध्ये जायचं आहे याचं ज्ञान तुम्हाला झालेलं नाही. तुम्हाला लोकाला तुम्ही ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे तुम्ही जर सांगत असताल तर ते अत्यंत चुकीचं आहे. बरं, तो सांगतो त्याच्या जीवनामध्ये, तुम्ही तरी ऐकावं का? आता तुमच्याही जीवनामध्ये 500 रुपयापासून 5 लाखापर्यंत 10 लाखापर्यंतचा तुम्ही महाराज. आता 500 रुपयाचाही महाराज भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी म्हणतो आणि 10 लाखाचाही महाराज भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी म्हणूनच सांगतो. तुम्ही म्हणता तो लय मोठा हा लय बारका. म्हणजे तुमचा सगळं गणित पैशावर आहे. तुम्ही सर्व पैशावर तुमच्या जीवनामध्ये मोठा बारका आणि तुमच्या जीवनामध्ये ठरविता. आणि भलतेची वाही, वाही म्हणजे खोटं, असं खोटं बोलणं किंवा खरं बोलणं हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधी आत्मचिंतन केलंच नाही. म्हणून माऊली काय म्हणतात, शून्य शोधिले नाही जाणे, काय विवरण केले त्याने, अज्ञानपण फुगणे, गाढवपणे जिने पशूचे ते. आता ज्यानं शून्य शोधलं नाही, त्यानं कितीही विवरण केलं तरी माऊली सांगतात त्याचं कसं, कारण ते गाढवाप्रमाणे त्याचं बोलणं आहे, जिनं त्याचं पशुप्रमाणे आहे. आणि अशाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आणि मोठं कीर्तन, मोठी कथा, मोठं तुमच्या जीवनामध्ये, कारण सप्ताह असं तुम्ही म्हणता, म्हणून तुम्हाला इथं आल्यानंतर येथीलची अलंकारे काय खरे पूजन, खरी पूजा काय, खरी भक्ती काय. कारण आमच्या संप्रदायाबद्दल जर बोलायचं म्हटलं, काल परवा दिवशीच माझी चर्चा झाली. मी म्हटलं एका आमच्या जवळच्या माणसाला, ते सप्ताह करतात दरवर्षी, तर त्यांना म्हणलं की तुम्ही काय करा, तुम्ही चांगलं करता म्हणलं, पण तुम्ही जे महाराज आणता तुमच्या जीवनामध्ये, तुमच्यात न येणारा महाराज आणा. येणाऱ्या महाराजाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणलं म्हणजे तुम्ही काही लय मोठे नाही. त्यांनी मला विचारलं, आता माझं रनिंग वय 60 आहे, तुम्ही कोणत्या फळाची, म्हणजे अजून मला तर माझ्या जीवनामध्ये फळ माहीत नव्हता. मग मी काल सर्च करून पाहिलंच फळ किती आहेत. देहूकराचा फळ, अजमेरचा फळ, बेलापूरकर, ठाकूरकर, कराडकर, सातारकर, बंकटस्वामी, असे महाराष्ट्रामध्ये फळ आहेत. या जगामध्ये किती भक्ती आहेत
अजून कोर्टामध्ये वाद आहे असं मी ऐकतो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आता एक जण म्हणतं रूप पाहतानं सुरुवात केली. रूप पाहता लोचनी, डोळ्याला कधी रूप दिसतं का? बरं तुमच्या जीवनामध्ये कधी रूप पाहण्याचा प्रयत्न केला का? सुख झाले हो साजनी, ही माऊली बोलतात. माऊलीच्या अभंगावर बोलणं निसतं आणि त्याचं तुमच्या जीवनामध्ये आत्मचिंतन करणं. तो आत कोणत्या डोळ्यानं त्या कारण तुमच्या जीवनामध्ये पाहिलं पाहिजे. कोण साजनी म्हणजे कोणाला सांगतात? मैत्रिणीला सांगतात. हे ज्ञान तुमच्या जीवनामध्ये शब्द ज्ञान होईल एखाद्या वेळेस. पण कसं पाहावं लागतं, कसं आत आपल्या जीवनामध्ये जावं लागतं किंवा सुंदर ते ध्यान. आता दुसरा म्हणतो सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. आता सुंदर ते ध्यान ही म्हणतात कुणाचं ध्यान करावं, कोण विटेवर उभा आहे, कोणत्या विटेवर उभा असलेल्याचं ध्यान करावं. या देहामध्ये उभा असणाऱ्याचं ध्यान करावं का पंढरपूरमध्ये असणाऱ्या विठ्ठलाचं ध्यान करावं. ह्याच्यामध्ये वादामध्ये जे हा सर्व संप्रदाय परमार्थ चाललेला आहे. म्हणून देव आणि ते देवाची भक्ती करणं, त्या देवाला कसं प्राप्त करून घेणं हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आधी भक्त व्हावं. भक्त झाल्याशिवाय आपल्याला भक्ती कळत नाही. म्हणून नये जरी काही तरी भलतेची वाही. हे भलते वाही असे जे बोलणारे लोक आहेत यांच्या मागं आपल्या जीवनामध्ये लागू नये. याच्याबद्दल माऊली म्हणतात, तैसा मी अनुग्रहितो साधूचा निरूपितो, ते आपुले परी अलंकारितो, भलते या पारी भलते या परी. कारण माऊली सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की माझे गुरु निवृत्तीनाथ यांनीच मला माझ्या जीवनामध्ये कृपा केली. आणि ही जी माझ्या जीवनामध्ये ही भगवद्गीतेवर बोलतो. माऊली बोलतात जगाचे ज्ञानाचे राजे. मी भगवद्गीतेवर बोलतो. कुणाच्या? निवृत्तीनाथाच्या कृपेमुळं बोलतो. आणि त्यांच्या कृपेमुळे त्यांनी जो निरोप आहे, मी निरोपे आहे, ते माझ्या मुखावाट बोलून घेतात. ते जसं नटविल तसं माझ्या जीवनामध्ये नटतं, मी नटतो म्हणतात. म्हणजे ते जसं बोलून घेतात तसं मी बोलतो. आता निरोप जुन्या काळामध्ये कारण निरोप देत होते कुणाला एकूण एकाला, कारण फोनचा जमाना नव्हता. आजकाल काय लगेच फोन केला की निरोप मिळतो. आजही आपल्या जीवनामध्ये जर तुम्हाला एखाद्याचं आमंत्रण असलं तर तुम्ही म्हणता निरोप आहे का नाही. फोनचा तरी निरोप असला तर तुम्ही जाता तुमच्या जीवनामध्ये, निरोप नसला तर तुम्ही जात नाही. म्हणून हा निरोपे आहो म्हणतात. ते निरोप फक्त माझं काम आहे निरोप देण्याचं. माऊली बोलतात आणि आमच्यासारख्याने मी ब्रह्मज्ञान सांगतो आणि आमच्यासारख्याचं तुम्ही ब्रह्मज्ञान ऐकून तुमच्या जीवनाचं काही कल्याण होणार आहे का? अजिबात कल्याण होणार नाही. म्हणून असे भलतेच वाही खोटं बोलणाऱ्या लोकांचं स्पष्ट तुमच्या जीवनामध्ये ऐकू नये हेच महाराजाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगायचं आहे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, मनविल्या दास कोणी न धरी वेटीस. आता तुम्हाला भगवंताचा मी दास आहे असं मी माझ्या जीवनामध्ये म्हटल्यानं मी काय दास होणार आहे का? का तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे, दररोज अष्टगंध बुक्का लावता म्हणून तुम्ही काय कारण दास होणार आहात का? किंवा पंढरपूरची पंधरवाड्याची वारी करणारे काही लोक आहेत म्हणून ते काय दास आहेत का? दास कुणाला म्हणावं? कारण दास ही तुमच्या जीवनामध्ये आंतरिक दशा आहे. कारण मनविता दास कोणी न धरी वेटीस. कोणी वेटीस धरणार नाही तुम्हाला. तुम्ही दास म्हटलात काय, तुम्ही दास नाही म्हटलात काय. कारण दासाचे लक्षण काय? जे जे बोले तैसा चाले, तोची वाहिलो निवांत, अंगी असोनी जानपण, सदा सर्वदा तो लीन. आता जो दास कुणा म्हणायचा? त्याच्या जीवनामध्ये जो बोलतो त्याचप्रमाणे वागतो त्याप्रमाणेच त्याच्या जीवनामध्ये बोलतो. असं आचरण ज्याचं आहे. तुळशीची माळ घातली, बुका लावला, पंढरपूरला गेलो म्हणून दास होत नाही तुमच्या जीवनामध्ये. तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं आचरण महत्त्वाचं आहे.
आणि आचरण करीत असताना अनेक परीक्षा आहेत आपल्या जीवनामध्ये. 2 रुपये नसतात, मग त्या टायमाला लबाड बोलून 2 रुपये कोणाचे तर आणणं, कोणाला तरी 2 रुपयाचा धोका देणं, हे त्या भगवंताला मान्य नाही. तो दास नाही. इथं तर परमार्थामध्ये एवढं आमच्या परमार्थामध्ये सध्या बोलू नये त्याच्याबद्दल, पण लोक पैशाशिवाय त्या परमार्थामध्ये दुसरी किंमत नाही. पैसे जो घेतो तो मोठा महाराज, ही परमार्थाची सध्याची व्याख्या आहे. आणि दुसरा परमार्थामध्ये भयानक जातीयवाद. कारण मी माझ्या जीवनामध्ये मी मराठ्याचा असून प्रामाणिकपणे बोलतो. मराठ्याचा सप्ताह असला की सर्व मराठ्याचे महाराज. दुसऱ्या कोणत्या जातीचा सप्ताह असला की त्याचेच महाराज. आमचं 60 वर्ष रनिंग वय आहे. हे पाहू आमच्या डोळ्याला पाहावं ना गेलेला आहे. हा परमार्थच नाही. म्हणून दास कुणाला म्हणावं? आपण आपल्या जीवनामध्ये दास आहोत का नाही? कारण दासाला कसलेच अधिकार नसतात. साधन आहे त्या भगवंताचा दास होणं. हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. विनम्रता लागते. जाणता असून तो त्याच्या जीवनामध्ये नेमतेपणाचा अज्ञान पण तो दाखवित असतो. म्हणून दास म्हटलं की दासाची लक्षणं माझ्या जीवनामध्ये अनेक ओढीमध्ये हे सविस्तर असं चिंतन मांडलेलं आहे. म्हणून आधी दास व्हा, नंतर कुणाचं ऐकावं ह्याचंही ज्ञान आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. कुणाचंही ऐकून कुणाच्याही मागं लागून तुमच्या जीवनामध्ये तुमचं स्वतःचं वाटोळं होणार आहे. त्या दुसऱ्याचं काही नाही, असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, समर्थाच्या नावे भरतेची विकावे. आता समर्थ कोणाला म्हणावं? कारण आपल्या जीवनामध्ये जो पैसेवान आहे, जो सत्तावान आहे, त्याला आपण समर्थ म्हणतो. पण तो समर्थ नाही. समर्थ म्हणजे ज्याचं या विश्वावर कारण सत्ता आहे त्याला समर्थ म्हणतात. भगवंताला समर्थ म्हणावं. आणि भगवंताच्या नावानं भलतंच विकू नये. कारण आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं नाही. आपल्याला आत्मज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं नाही. म्हणून आपण लोकाला कुठं 10-5 वेळा ज्ञानेश्वरीच्या पाठ आहेत, 10-5 अभंग आपल्या जीवनामध्ये पाठ आहेत, चांगलं बोलता येतं म्हणून आपल्या जीवनामध्ये कुठं भगवंताची प्राप्ती अशा 10-5 अभंगानं तुमच्या जीवनामध्ये होते का? हे म्हणून समर्थाच्या नावानं आपल्या जीवनामध्ये काहीही विकू नये. आणि जो विकतो त्याच्या जीवनामध्ये तो धंदा करायलेला आहे. असे जे धंदा करणारे लोक आहेत, महाराज त्याच्याबद्दल कठोर बोलतात, कठोर असा विरोध करतात. तरी महाराजाचं आता अभंग करून 350 पावणे 400 वर्ष झालेलं आहे. तर तुमच्या तरी गावामध्ये, कारण जे समर्थाच्या नावे भलतेची विकावे, याची तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कीर्तन, प्रवचन, भागवत कथा ऐकता किंवा नाही, हे तुम्ही आत्मपरीक्षण करावं, आत्मचिंतन करावं. जर तुम्ही ऐकत असताल तर हे न ऐकण्याचं काम तुमच्या जीवनामध्ये करावं किंवा त्याला विरोध करावा. समर्थ कुणाला म्हणावं? ज्यानं भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे, जो खरा भगवंताचा दास आहे, त्यालाच समर्थ म्हणावं. आणि त्याच्याच मुखामधली हरिकथा, चिंतन, काय तुम्हाला जे ऐकायचं त्यानं जे बोलल ते ब्रह्मज्ञान आहे तुमच्या जीवनामध्ये. म्हणून येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. कारण निर्मळ हरिकथा तुम्हाला ऐकायची असेल तर येणे बोधे या आत्मबोधावर जो आरूढ झालेला महात्मा आहे, त्याच्याच मुखामधली तुमच्या जीवनामध्ये हरिकथा, कीर्तन हे ऐकावं लागेल. किंवा कारणापे असता दृष्टी, शंका पोटी उपजेना. ज्याची कारणापे म्हणजे ज्याची त्या भगवंतावर दृष्टी आहे, त्याच्या मनामध्ये शंका असे काही निर्माण होत नाही. शंका म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ते पाप आहे. कारण संशयाहुनी थोर अनेक पापना हे घोर, हा अविनाशाशी वागूर प्राणियासी. म्हणून समर्थाच्या नावे भलतैसे विकावे. जे असे भलतेच विकतात आणि जे विकत घेतात, या दोघालाही महाराजांनी या 3ऱ्या चरणामधून विरोध केलेला आहे. असं अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे संती
वरी असे त्या बहुती. आता तुका म्हणे संती, कारण जरी या जगाचा मालक भगवान असत, या जगावर भगवंताची सत्ता असत, तर त्याच्याही वरी संत आहेत. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये संतामार्फत त्या भगवंताकडे जावं. आधी आपल्या जीवनामध्ये भक्त व्हावं. भक्त झाल्यानंतर संताची संगती करावी. संताला ओळखण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावा. त्यांचा सहवास आपल्याला घडला आपल्या जीवनामध्ये, त्यांची संगत आपल्या जीवनामध्ये घडली की नक्की आपल्याला त्या संत हे भगवंताकडे घेऊन जात असतात. संत हे वरी त्या भगवंतापेक्षा वरी आहेत. म्हणून महाराजांनी वरी असे त्या बहुता, कारण ते संत तुम्हाला कळणं, त्यांची प्राप्ती होणं, आणि संताची प्राप्ती झाली की मग भगवंताची प्राप्ती प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये करून घेण्यासाठी तर आपण इथं जन्माला आलेलो आहोत. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबरा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.